नमस्कार लाडक्या वहिनींनो. आजचा व्हिडिओ खूप शॉकिंग आहे, कारण आज आपण एक असा ट्रॅप पाहणार आहोत जो अनेक लोकांना माहितीच नाही. ऑटो रिजेक्ट ट्रॅप. मित्रांनो, सिस्टम काही वेळा मॅन्युअली रिजेक्ट करत नाही, तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट करतो, आणि तेही तुमच्या नकळत. कसं? इनकम्प्लीट डेटा, मिसमॅच डिटेल, इनॅक्टिव्ह अकाउंट ही कंडिशन्स कंप्लीट झाल्या की सिस्टम ऑटोमॅटिकली तुमचं प्रोसेस स्टॉप करतो. मित्रांनो, प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला मेसेज येत नाही, वॉर्निंग मिळत नाही. तुम्हाला वाटतं प्रोसेस चालू आहे, पण खरं काय असतं? तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलेले असता. मित्रांनो, हा ट्रॅप डेंजरस आहे, कारण तो सायलेंट आहे. आता क्वेश्चन, बाहेर कसं पडायचं? तुमचं डेटा पुन्हा चेक करा, KYC कंप्लीट करा, अकाउंट ॲक्टिव्ह करा. मित्रांनो, सिस्टम मिस्टेक टॉलरेट करत नाही. छोटा एरर बरोबर मोठा इम्पॅक्ट. म्हणून आजच सावध व्हा. आजचा व्हिडिओ इथे संपतो. लक्षात ठेवा, ट्रॅप दिसत नाही, पण नुकसान करतो. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.